नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, UPSCची मुख्य परीक्षा नुकतीच पार पडलेली आहे आणि आता आपण अशा मोडवर आहोत की आता पुढच्या वर्षीची तयारी कशी करायची आहे किंवा या वर्षीचे जे पेपर होते त्या पेपरमधनं तुम्हाला नेमकं काय आयडिया यायला हवी आणि पॉल सायन्सच्या दृष्टीने आज आपण ही चर्चा करतो आहोत। तर तुम्हाला नेमका तुमचा अभ्यास कसा ठेवता येईल, पॉल सायन्सचा अभ्यास कसा असायला हवा, त्याच्यामध्ये आत्ता काही नवीन ट्रेंड आहेत का की PYQचं काही महत्त्व आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची एक चर्चा होणं गरजेचं आहे। आणि त्यातनं आजचा जो पेपर आपल्याला झालेला आहे मागच्या रविवारी, तो पेपर नेमका कसा होता, त्याच्यामध्ये नेमके प्रश्न टॅकल करताना काय काय गोष्टी येणं गरजेच्या होत्या, या अनुषंगानं आपण आता ही एक सिरीजच करणार आहोत। म्हणजे सिरीज कशी असणार तर 4 व्हिडिओ यातनं येणार आहेत आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय करतो आहोत तर पेपर 1चं जे सेक्शन ए आहे त्या सेक्शन एचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। सेक्शन ए मध्ये जे 4 प्रश्न आलेले होते, 4 प्रश्न म्हणजे कसे, पहिल्या प्रश्नामध्ये 5 सब प्रश्न असतात, ते 5 प्लस 2 3 4 चे प्रत्येकी 3 प्रश्न, म्हणजे 3 त्रिक 9 आणि हे 5 असे 14 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत। आणि ह्या 14 प्रश्नांचं कंटेंट काय असायला हवं, त्याच्या स्कॉलर्स कोणते यायला हवेत, कोणते पुस्तकं त्याच्यामध्ये रेफरन्समध्ये यायला हवेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यातनं तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल की नेमका आपण कसं टॅकल करू शकतो आणि पॉल सायन्समध्ये नेमके मार्क्स कसे फेच करता येऊ शकतात। तर बघूयात आता प्रत्येक प्रश्न इंडिव्हिज्युअली आपण तो डिस्कस करूयात। त्या अगोदर एक जनरल ऑब्झर्वेशन काय आहे ह्या वर्षीच्या पेपरचं, तर पहिल्या जो पेपर 1 आहे त्या पेपर 1चं पहिलं सेक्शन हे सगळ्यांना माहीत आहे की हे खूप कळीचं आहे, याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या अशा थेरॉटिकल कन्सेप्ट विचारल्या जातात। मग आता पहिल्या लेक्चरमध्ये काय होतं, पहिल्या पेपरच्या पहिल्या सेक्शनमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, तर अजिबात नाही आहे, खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आलेले आहेत आणि तुम्हाला बऱ्यापैकी जे काही रिसोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या रिसोर्सेसमधनं तो पूर्ण पेपर टॅकल करता येतो आहे। मागच्या वर्षी थोडंसं टफनेस जास्त होतं, या वर्षीचा पेपर त्या मानाने तुलनेनं मागच्या वर्षीच्या तुलनेनं सोपा या कॅटेगरीमध्ये आपण किंवा मध्यम या कॅटेगरीमध्ये आपण तो ठेवू शकतो। तसेच डायरेक्ट थेट PYQचा रेफरन्स देखील आलेला आहे आणि काही नवीन थीमसुद्धा विचारण्यात आलेले आहे। म्हणजे पोस्ट कॉलोनियल थेअरी जी आहे, उत्तर वसाहतवादी ज्या काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या अनुषंगाने देखील नवीन प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत। मग हे एकंदरीत काय आहे तर एकंदरीत व्यवस्थित असा बॅलन्स पेपर आहे आणि बऱ्यापैकी सर्व प्रश्न तुम्ही टॅकल करू शकतात। एका वर्षाच्या अभ्यासामध्ये तुम्ही हा पूर्ण पेपर सॉल्व करू शकता। तर आता बघूयात प्रत्येक प्रश्न टू प्रश्न आपण त्या ठिकाणी चर्चा करूयात। यामध्ये पहिला जो प्रश्न असतो, दोन्ही पेपरचे पहिले प्रश्न, दोन्ही सेक्शन जे आहेत पेपर 1च्या सेक्शन ए आणि सेक्शन बी चे पहिले प्रश्न म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे जे पहिला आणि 5वा प्रश्न आहे तो कंपल्सरी असतो। आणि ह्या दोन्ही प्रश्नाचं स्वरूप कसं आहे तर या दोन्ही प्रश्नांमध्ये 5 सब प्रश्न असतात। 5 सब प्रश्न असताना प्रत्येकाला 10 मार्क दिलेले असतात, म्हणजे ABCDE असे 5 प्रश्न असतात, प्रत्येकी 10 गुणिले 5 असे 50। तुम्हाला 50 मार्काचे 5 प्रश्न सॉल्व करायचे असतात। तर ह्याच्यात हे 5 आणि 1 म्हणजे असे 100 मार्काचा जो पेपर असतो तो कंपल्सरी असतो। आणि मग उरलेले जे 6 प्रश्न आहेत त्या 6 प्रश्नातून तुम्ही निवडू शकतात। त्याचे डिटेल जे आहेत ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर देखील मिळेल। तुम्हाला पॉल सायन्सचे जर पेपर बघायचे असतील ते तुम्हाला एक टेलिग्राम ID सांगतो आहे, चॅनल ID, त्या ठिकाणी तुम्ही ते सगळे पेपर बघू शकता। डेडिकेटेडली फक्त पॉल सायन्सशी रिलेटेड हे टेलिग्राम चॅनल आपलं आहे, याचं ID तुम्हाला इथं देतो आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील तो ID आहे, त्यावर तुम्ही जाऊन सर्च करू शकता। तो ID काय आहे तर PSIR_मराठी। यामध्ये आपण काय केलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्राच्या निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात आपण चर्चा त्या ठिकाणी करतो आहोत। मग तुम्ही ह्या ID वर जा आणि हे टेलिग्राम चॅनल तुम्ही एकदा जॉईन केलं की तुम्हाला आमच्या क्लासेसबद्दल, आमच्या बॅचेसबद्दल, आपली बॅच देखील 15 ऑक्टोबरपासून येते आहेत, त्या बॅचेसच्या संदर्भात देखील तुम्हाला तिथं माहिती मिळणार आहेत। तर आता बघूयात नेमकं पहिल्या प्रश्नात काय तुमच्याकडनं UPSCला अपेक्षित त्या ठिकाणी आहे। तर यातला पहिला जो प्रश्न आहे तो आहे कमेंट करायचा आहे, कमेंट ऑन द फॉलोइंग अबाउट 150 वर्ड्स। 150 शब्दांमध्ये कमेंट करायची आहे, 10 मार्काचा प्रश्न आहे
आणि ह्याच्यामध्ये आता आपण बायलिंग्वल जसा पूर्ण पेपर आलेला आहे तसे प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, परंतु तुम्हाला जी भाषा कम्फर्टेबल आहे, कारण की दोनच भाषेत पेपर असतो, मराठीमध्ये तुम्ही जरी लिहित असला तरी प्रश्न हा मराठीत नसतो, तो हिंदी किंवा इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी असतो. तर आपण बघूयात इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला ज्याच्यातनं वाचायला सोपं जाईल त्या अनुषंगाने आपण हिंदी देखील त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तर पहिला प्रश्न काय सांगतो, पहिला प्रश्न असं सांगतोय की नॉर्मेटिव्ह अप्रोच जो आहे पॉलिटिकल सायन्स मधला त्याच्यावरती तुम्हाला कमेंट करायची आहे. आता पॉलिटिकल सायन्सचा अप्रोच म्हणजे आता पॉलिटिकल सायन्स मधला नॉर्मेटिव्ह अप्रोच म्हणजे काय आणि त्याच्या अनुषंगाने नेमकी काय चर्चा आहे ते आता आपण बघूयात. नॉर्मेटिव्ह अप्रोचला सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यामध्ये येईल की सर ह्याला मराठीमध्ये काय म्हणायला पाहिजे. इथं हिंदी दिलेलं आहे ते आहे मानकीय उपागम, परंतु तुम्ही ज्यावेळेस मराठीत लिहिणार असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तो नॉर्मेटिव्ह अप्रोच म्हणजे काय तर आदर्शलक्षी आदर्शलक्षी आयाम असं याला तुम्ही म्हणू शकता. एक आदर्शलक्षी आयाम काय आहे राज्यशास्त्राला समजून घेण्याचा. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे की आदर्शलक्षी म्हणजे काय आहे, तर इथं आदर्श आहे. आदर्श म्हणजे काय तर एखादी गोष्ट कशी असायला हवी याच्यावरती भर दिला जातो. आणि आता हे जर पॉलिटिकल सायन्सच्या रेफरन्समध्ये येत असेल तर पॉलिटिकल सायन्सच्या राज्यशास्त्राच्या रेफरन्समध्ये आहे, तर म्हणजे राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्रात आपण ज्या गोष्टींना शिकतो म्हणजे काय तर तुमची लेजिस्लेटिव्ह आहे, तुमचं डेमोक्रेसी जे फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहेत ते आहेत, त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत इन्स्टिट्यूशन आहेत त्याच्यानंतर जी पॉलिटिकल थिअरी आहे म्हणजे त्याच्यात जे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, इक्वॅलिटी आहे, फॅटर्निटी आहे, जस्टिस आहे, त्याच्यानंतर डेमोक्रेसी ॲज अ प्रिन्सिपल आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या सगळ्या गोष्टी साध्य कशा करायच्या किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधलं एक आदर्श प्रारूप काय आहे या प्रकारचा अभ्यास इथं केला जातो. राज्यशास्त्र शिकताना राज्यशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला एक आदर्श अशी संकल्पना काय असायला हवी, मूल्य त्याच्यामध्ये कसे असायला हवे याचा आधार जो आहे तो तुम्हाला नॉर्मेटिव्ह अप्रोचमध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये करावा लागतो. मग अर्थातच ज्यावेळेस तुम्हाला नॉर्मेटिव्ह अप्रोच म्हणजे जो आदर्शलक्षी अप्रोच आहे आयाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ह्याच्यात तात्विक बाजू ही महत्त्वाची आहे, तत्वज्ञानात्मक लिहायचं आहे. परंतु हा प्रश्न आलेला कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे तर राज्यशास्त्रामध्ये नॉर्मेटिव्ह एक अप्रोच आहे आणि इम्पेरिकल एक अप्रोच आहे. म्हणजे इम्पेरिकलला मराठीत काय म्हणतात तर अनुभवजन्य म्हणतात. अनुभवजन्य म्हणजे काय तुम्ही थेट अनुभव घेणं, त्याच्यात मग अनुभवजन्यामध्ये तुम्ही डेटा कलेक्शन करू शकता, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणजे तुम्ही निवडणूक सर्वेज बघतायत, त्याच्यानंतर वेगवेगळे जे आयाम असतात त्या आयामांमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ज्यामध्ये व्हॅल्यू त्यामध्ये तुम्हाला काहीतरी आकडेमोड करून काहीतरी मांडणी करून आधुनिक जे संख्याशास्त्र आहे त्याचा उपयोग करून तुम्ही याच्यात राज्यशास्त्राचा अभ्यास करत असाल. परंतु नॉर्मेटिव्ह अप्रोच काय आहे तर नॉर्मेटिव्ह अप्रोच हा तत्वज्ञानात्मक मूल्याधिष्ठित असा एक अप्रोच आहे. मग आता ह्याच्यामध्ये नेमके तुम्हाला कोणते कोणते थिंकर लिहायचे होते ते एक लक्षात घ्या आणि त्यांच्या कोणत्या कन्सेप्ट तुम्हाला लिहिणं आवश्यक होतं ते देखील तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही याच्यामध्ये रॉल्स लिहू शकता. जॉन रॉल्सचा जो न्यायविषयक सिद्धांत आहे तो तुम्हाला यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस ही लिहिणं गरजेचं आहे. रॉल्स थिअरी ऑफ जस्टिसमध्ये कसं मूल्या आधारित आणि मोरल व्हॅल्यूजवर भर दिलेले आहे आणि त्याने जे काही स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याला जे न्याय आहे न्यायाच्या सिद्धांताला कसं असावं न्याय नेमकं त्याला कशा अंगाने तुम्ही बघू शकता ते त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच तुमच्या सिलेबसमध्ये 10व्या चॅप्टरमध्ये एक नाव आहे हॅना अरेंट यांचं. तर यांचे जी वेगवेगळ्या पॉलिटिकल फिलॉसॉफीज आहे वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्यांच्याकडे बघण्याची जी नैतिक लेन्स आहे
त्याचा देखील तुम्हाला इथं विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी एक तुम्हाला एक इथिकल अशा लेन्समधनं प्रत्येक गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे त्याच्या संदर्भात सांगितलं. तुम्ही त्यांचं देखील नाव लिहू शकता. त्यांच्या देखील जे काही त्यांची जी एक मांडणी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तसेच तुम्हाला इमॅन्युअल कांट जे इथिक्समध्ये देखील ज्याचं नाव येतं त्या थिंकरचं नाव लिहिणं गरजेचं आहे. तर कांटचं काय लिहू शकता, तर कांटचे क्रिटिकल इम्पेरेटिव्ह कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह म्हणून एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट तुम्ही लिहू शकता. त्यामध्ये काही सांगितलेलं आहे तर त्यामध्ये वैश्विक मूल्यांच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी कृती करणं अपेक्षित आहे. म्हणजे काय होत आहे तर इथं तुम्हाला नॉर्मेटिव्ह अप्रोचमध्ये कमेंट करताना तुम्ही काय करणार तर तुम्ही त्याच्यामध्ये नॉर्मेटिव्ह अप्रोच काय आहे, त्याच्या संदर्भातले कंटेम्पररी थिंकर्स काय आहेत, त्यांच्या काय कन्सेप्ट्स आहेत ह्याच्यावरती भर त्या ठिकाणी देणार आहे. आणि नॉर्मेटिव्ह अप्रोच का गरजेचं आहे तर अर्थातच सगळ्या प्रश्नांचं उत्तर एक आदर्श असावं आणि त्याच्याकरताच हे सगळं काही उहापोह चालू आहे. त्याकरता नॉर्मेटिव्ह अप्रोच पॉलिटिकल सायन्समध्ये किती महत्त्वाचं आहे यावर तुम्ही शेवट एंड त्या ठिकाणी करू शकता. कारण कमेंटचा एक फॉर्मॅट असतो. तुम्हाला हा एक कीवर्ड आहे हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा प्रत्येक वर्षी पहिल्या पेपरच्या पहिल्या सेक्शनचा पहिलाच प्रश्न कमेंट करा असा असतो. कमेंटमध्ये तुम्हाला ती गोष्ट ब्रीफमध्ये सांगणे प्लस त्याच्यावरती तुमचा काय टेक आहे किंवा एखाद्या स्कॉलरचा काय टेक आहे ते सुद्धा लिहिणं अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचा जो मुद्दा होता तो मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्ह ऑन राईट. इथं दोन कीवर्ड आहे. मल्टीकल्चरलिझमचा एक मल्टीकल्चरलिझमचा रेफरन्स आलेला आहे आणि दुसरं जे आहे ते हक्कांच्या संदर्भात. म्हणजे काय तर मल्टीकल्चरल जे थिंकर्स आहेत, मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्ह मांडणारे जे थिंकर्स आहेत ते नेमकं तुम्हाला हक्कांच्या संदर्भात काय बोलतात ह्या संदर्भात लिहायचं आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर मल्टीकल्चरलिझम जो आहे बहुसांस्कृतिक वाद ज्याला मराठीमध्ये म्हणू शकता तुम्ही, इथं पण त्याचं हिंदी पण ट्रान्सलेशन दिलेलं आहे की अधिकारों का बहुसांस्कृतिक परिप्रेक्ष्य याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे. तर बहुसांस्कृतिक म्हणजे काय आणि बहुसांस्कृतिकतेमध्ये तुम्हाला कोणते थिंकर्स येणं गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. सगळ्यात पहिले तुम्ही विल कॅमलिका यांचं नाव लिहू शकता. आणि यांचं नाव लिहिताना तुम्हाला यांची एक कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. ती कन्सेप्ट कोणती होती तर ती कन्सेप्ट होती बहुसांस्कृतिक नागरिकत्वाची. ही ती कन्सेप्ट त्या ठिकाणी होती. बहुसांस्कृतिक नागरिकत्वामध्ये काय येत होतं तर तिथं अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक हक्कांचं हक्क म्हणजे कुठं चाललो आपण राईट्सकडे चाललेलो आहोत. तर तुम्हाला सगळ्यात पहिले मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्ह काय आहे, मल्टीकल्चरलिझम काय आहे आणि 21व्या शतकामध्ये ही महत्त्वाची संकल्पना का आहे हे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये विल कॅमलिकांनी कसं बहुसांस्कृतिक नागरिकत्वाबद्दल बोललेलं आहे आणि मग बहुसांस्कृतिक नागरिकत्वाच्या अनुषंगानं तुम्हाला कसं वेगवेगळ्या संस्कृतींच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये हक्कांना बघता येईल ते देखील त्यामध्ये तुम्हाला लिहिता येऊ शकतं. त्यानंतर भिक्खू पारेख यांचं एक नाव लिहू शकता तुम्ही. आणि भिक्खू पारेख यांनी जे नागरिक असतात म्हणजे एखाद्या देशामध्ये काही नागरिक आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त जे काही निर्वासित लोक आहेत तर या दोघांच्या हक्कांमध्ये कसं तुम्ही संतुलन त्या ठिकाणी करू शकता या संदर्भात डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता भिक्खू पारेख यांचा रेफरन्स आल्याच्या नंतर अर्थातच तुम्हाला हक्कांच्या संदर्भामध्ये दोन वेगळे पर्स्पेक्टिव्ह इथं तुमच्याकडनं कव्हर झालेलं आहे. आणि ह्यातलं तिसरं नाव तुम्ही काय लिहू शकले असतात तर तिसरं नाव हे चार्ल्स टेलर यांचं आहे. चार्ल्स टेलर नेमकं काय सांगतात ते आता आपण बघूयात. तर चार्ल्स टेलर यांचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो या अनुषंगानं खूप महत्त्वाचा आहे. आणि ते काय सांगतात की तुम्ही सांस्कृतिक संवेदनशीलता ठेवा. बहुसांस्कृतिकता म्हणजे काय तर वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांच्या आयामामध्ये म्हणजे एखाद्या संस्कृतीमध्ये एखादी कृती करणं गरजेचं वाटत असेल, त्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग असेल तर ती त्याचा हक्क आहे. त्या संस्कृती जोपासणाऱ्यांचा तो हक्क आहे. हक्काच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये असं मांडणी आहे. मग त्यानंतर चार्ल्स टेलर काय सांगतात की बाबा एखाद्या संस्कृतीमध्ये काही अधिकार असतील, काही हक्क असतील, परंतु तुम्हाला त्या हक्कांना काहीतरी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये बघणं गरजेचं आहे. आणि तो वेगळा पर्स्पेक्टिव्ह काय असणार आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला वैश्विक मूल्य कुठं हार्म होत आहे का, वैश्विक मूल्य कुठं कॉम्प्रोमाइज होत आहेत का ते देखील लिहिणं
गरजेचं आहे. त्याच्यात देखील तुम्हाला बॅलन्स कसा साधता येईल. म्हणजे समजा एखाद्या संस्कृतीमध्ये, समजा आपण जर भारताला पुरातन काळामध्ये बघितलं तर आपल्याकडे सतीप्रथा होती. मग ह्या सतीप्रथेचं तुम्ही संरक्षण करू शकता का? तर अर्थातच नाही, कारण ह्यातनं महिलांच्या जी वैश्विक मूल्य आहे त्या वैश्विक मूल्यांची हानी होते आहे. मग ह्या सगळ्यांमध्ये बॅलन्स देखील येणं गरजेचं आहे असं चार्ल्स टेलर त्या ठिकाणी म्हणतात. तुम्ही या रेफरन्सना ते लिहू शकतात. त्याच्यानंतर महिलांच्या हक्क आणि सांस्कृतिक प्रथा याचा देखील एक द्वंद्व आहे मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्हमध्ये, की तुम्ही संस्कृतीला जर महत्त्व दिलं तर महिलांच्या हक्कांचं काय, हा देखील एक द्वंद्व त्या ठिकाणी आहे. मग तुम्ही त्याच्यात पर्दा प्रथा घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह आहे. 3 तलाकचा एक मुद्दा होता तो तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. त्याचा ॲज अ एक्झाम्पल म्हणून देऊ शकता, त्याच्यावर लिहायची गरज नाही आहे. एक फक्त छोटासा रेफरन्स देऊ शकता. तुम्ही मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्ह सध्याच्या डे टू डे लाईफमध्ये कसं वापरता हे एक्झामिनरला समजणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि सांस्कृतिक विविधतेला समाविष्ट करताना सर्व घटकांचं हक्क प्लस त्याच्यासोबत तुम्हाला ते हक्क कसे अबाधित ठेवता येईल याचा देखील विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आपण बघूयात. तर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे, तर स्टेट ऑफ नेचर ॲज अ स्टेट ऑफ वॉर. थॉमस हॉब्स यांचं हे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यावर तुम्हाला कमेंट त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता ह्या प्रश्नामध्ये थॉमस हॉब्स यांचं नाव दिलेलं आहे, तो तुमचा प्लस पॉईंट आहे. UPSCने तुमची सोय केलेली आहे. कधी कधी हे नाव नसतं, मग तुमच्या अभ्यासातनं तुम्हाला ते नाव लक्षात देणं गरजेचं आहे. आणि मग याचा अर्थ असा काय तुम्हाला सगळंच पाठ करायचं असं नाही आहे. तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला ते लक्षात येऊन जाते की ह्या स्टेटमेंटची टोन काय आहे आणि त्या टोनमुळं तुम्हाला ते नाव लगेच लक्षात रिकॉल त्या ठिकाणी होतं आहे. आता थॉमस हॉब्स यांचं नाव आलेलं आहे आणि ते काय सांगता आहेत की प्राकृतिक अवस्था युद्ध की अवस्था के रूप में, म्हणजे काय, तर जे नैसर्गिक स्थिती आहे त्या नैसर्गिक स्थितीमध्ये नेहमी युद्धाची परिस्थिती असते असं ह्या विधानाचा अर्थ आहे. आता थॉमस हॉब्स हे का म्हणत आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते का म्हणत आहे, तर जे ब्लडलेस रिव्होल्यूशन झालं होतं इंग्लंडमध्ये आणि त्याच्या आजूबाजूचा जो कालखंड आहे 1640च्या आसपासचा जो कालखंड आहे, हा कालखंड एकंदरीत थॉमस हॉब्स यांच्या विचारांचा कालखंड आहे. त्यांनी तो विचार केलेला आहे. त्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा विचार आलेला आहे. आणि पॉलिटिकल सायन्समध्ये एक म्हणजे फेमस स्टेटमेंट आहे की एव्हरी फिलॉसॉफिकल थिंकर इज अ चाइल्ड ऑफ हिज टाइम. म्हणजे तो त्याच्या वेळेचा एक अपत्य असं त्याचे विचार असतात. तो म्हणजेच काय, त्याचे विचार त्या कालखंडाचे अपत्य असतात. मग आता थॉमस हॉबच्या काळामध्ये अराजकतेची परिस्थिती होती आणि ह्या अराजकतेच्या परिस्थितीलाच त्यानं नैसर्गिक अवस्थेचं रूपामध्ये त्या ठिकाणी बघितलेलं आहे, व्हिज्युअलाइज केलेलं आहे. मग आता तुम्ही थॉमस हॉब्स आलाय म्हणजे थॉमस हॉब्सचं जे फेमस पुस्तक आहे म्हणजे ज्यांचा अभ्यास असेल त्यांना ते माहीतच असेल, तर लेविएथन हे जे पुस्तक आहे या लेविएथन पुस्तकांचा तुम्हाला रेफरन्स येणं गरजेचं आहे. आणि लेविएथन हा जो शब्द आहे तो एक पुराणिक काल्पनिक अशा जलचर प्राण्याचा आहे आणि हा खूप आवाढव्य असा मोठा असा एक जलचर प्राणी आहे की जो सगळ्यांना गिळंकृत त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या लेविएथन पुस्तकामध्ये बऱ्यापैकी ह्या नैसर्गिक अवस्था आणि ह्या नैसर्गिक अवस्थेतनं पुढे जाण्याकरिता तुम्हाला कसं सामाजिक करार महत्त्वाचा आहे याच्यावरती हॉब्स प्रकाश टाकताना दिसतो आहे. आता ह्या सामाजिक कराराचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, सामाजिक करार का आहे, तर नैसर्गिक अवस्थेत सगळे आपापले हितसंबंध साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग त्यातनं अराजकाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग ह्या अराजकाच्या परिस्थितीला कंट्रोल करण्याकरता स्टेट हवं. आणि स्टेट हवं म्हणजे काय, तर स्टेट राज्य कशा करता हवंय, तर राज्य हे सगळं पॉलिटिकल ऑर्डरमध्ये ठेवल, याच्यामध्ये सुसूत्रता आणल आणि ह्याच्यामध्ये कोणाचं एक्सप्लॉयटेशन होणार नाही, कोणी कोणावरती त्याचा अंकुश त्या ठिकाणी ठेवणार नाही आहे. मग त्याच्यावर तुम्ही काय करू शकतात, मग ह्या सक्षम राज्याची जी आवश्यकता आहे या राजकातनं बाहेर निघण्याकरिता, स्टेट ऑफ नेचरमधनं बाहेर पडण्याकरिता, तर त्याकरता तो काय सांगतो, मग तुम्ही एक सामाजिक करार करा समाजातील जे, आणि त्यात इंडिव्हिज्युअलनी स्वतःच्या असे स्वतःहून काही अधिकार राज्याच्या हाती देणं गरजेचं आहे. आणि मग त्यातनं काय होईल, त्यातनं एक राजकीय पॉलिटिकल ऑर्डर त्या ठिकाणी मेंटेन होणार आहे. मग अशा प्रकारे हॉब्स जो आहे तो हॉब्स या ठिकाणी स्टेट ऑफ नेचरला कसं स्टेट ऑफ वॉर म्हणतो आहे. आणि मग त्यातनं त्याचं एक फेमस स्टेटमेंट आहे की द वॉर ऑफ
ऑल अगेन्स्ट ऑल, म्हणजे सगळ्यांनी सर्वांच्या सोबत चालू केलेलं हे एक युद्ध आहे. मग ह्याच्यावरती तुम्ही असं त्या ठिकाणी ते प्रश्नाचं रोख तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. मग तुम्ही लक्षात घ्या की नंतर तुम्ही त्याच्या कन्क्लुजनमध्ये हे देखील लिहू शकता. कन्क्लुजन लिहिणं गरजेचं आहे. तुमची कमेंट काय आहे, तर तुमची कमेंट अशी आहे की राज्य हे गरजेचं आहे, कारण की राज्य हे ह्या सगळ्या नियमनाचा पार्ट आहे आणि त्याला एक लिजिटिमसी आहे, अथॉरिटी आपण त्या ठिकाणी लोक स्वतःहून देतात. मग त्याचं जे कोडिफिकेशन आहे ते खूप डिटेल होईल. जर 15 मार्काचा प्रश्न असतात त्याच्यात लिहिता आलं असतं, 10 मार्काचं 150 शब्दात लिहायचं आहे, ते इतकं कंटेंट तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित लिहू शकतात. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो जो प्रश्न आहे तो फुकोज कन्सेप्ट ऑफ पॉवर. फुको की शक्ती की अवधारणा, म्हणजे सत्ता काय आहे, शक्ती काय, सत्ता काय आहे, हे तुम्हाला त्यामध्ये फुकोच्या अनुषंगानं काय ते चर्चा त्या ठिकाणी करणं त्यांना आवश्यक अपेक्षित आहे. आता फुको कोण आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला याचं पूर्ण नाव माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यात पण त्यांनी फक्त हॉब्स दिलं होतं, ह्याच्यात पण फक्त फुको दिलं. तर मिशेल फुको हे पूर्ण नाव आहे, हे तुम्ही तुम्हाला एकदा माहीत असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही मेन्शनच करायचं, सुरुवातीलाच ते मेन्शन करून टाकायचं, म्हणजे तुम्हाला थिंकर माहीत आहे असं एक्झामिनरला त्या ठिकाणी कळतो. त्याच्यानंतर तो काय सांगतो, तर ह्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे जे वाक्य आलेलं आहे ह्याच्या पॉवरच्या कन्सेप्टच्या संदर्भात तो काय सांगतो की पॉवर इज एव्हरीवेअर, म्हणजे प्रत्येक संबंधांमध्ये, प्रत्येक कृतींमध्ये एक पॉवर स्ट्रक्चर असतं असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस काही काम करत असाल तर तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट्सला काहीतरी हे करताय, काहीतरी ऑर्डर्स देताय, म्हणजे इथं आली पॉवर. म्हणजे काय, तर यांनी लिगल ज्युडिशियल जो प्रस्पेक्ट आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रस्पेक्टिव्ह जो आहे पॉवरचा, सत्तेचा, की राज्य हे सत्ता आहे, फक्त राज्याच्या ठायी सत्ता आहे, याला कुठंतरी चॅलेंज केलेलं आहे. आणि ह्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सत्ता कशी आहे ही त्याची, म्हणजे त्यांना सत्तेच्या संकल्पनेला खूप विस्तृत असं मांडणी केलेली आहे आणि तुम्हाला ही कमेंटमध्ये तेच लिहायचं आहे. मग ह्याच्यात काय काय येऊ शकतं, त्यामध्ये तुम्ही आणखीन पॉवर इज एव्हरीवेअर लिहू शकता. त्यानंतर तुम्ही फुकोचा जो सत्तेचा स्रोत आहे, तर ती सत्ता जी आहे ती सत्ता कुठून येते, तर त्याला तो ज्ञान, म्हणजे तुमच्याकडे असलेलं जे नॉलेज आहे त्या नॉलेजमधनं ती सत्ता येत असती असं फुको त्या ठिकाणी सांगतो. म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिले पॉवर इज एव्हरीवेअर, त्याच्यानंतर स्रोत काय आहे, तर ज्ञान हा सत्तेचा स्रोत आहे, हे लिहू शकता. मिशेल फुकोचं हे वाक्य आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय लिहू शकता, त्यामध्ये त्यांना 2 ज्या कन्सेप्ट सांगितल्या आहेत त्या कन्सेप्ट देखील तुम्हाला महत्त्वाच्या आहे. एक कन्सेप्ट आहे बायोपॉलिटिक्स म्हणून. आता हे बायोपॉलिटिक्स म्हणजे काय आणि ह्याच्यामध्ये नेमकं फुकोला काय म्हणायचं आहे, तर ते आपण या ठिकाणी बघूयात. तर बायोपॉलिटिक्समध्ये ज्या आरोग्याच्या संबंधित जे काही शासनाच्या नियम आहेत त्याच्या संदर्भात तो चर्चा त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतो. म्हणजे काय, तर तुम्ही बायोलॉजिकली तुम्ही किती चाइल्ड्स प्रोड्यूस करू शकता याच्या संदर्भात देखील नियमन हे या ठिकाणी शासन करतं. म्हणजे आपल्याकडं संतती नियमनाचं जे काही योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही हम दो हमारे दोची कन्सेप्ट बघितलेलं आहे. चायनाचे जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये 1 चाइल्ड पॉलिसी, ज्यातनं ते आता बाहेर पडताना दिसत आहेत. मग हे काय आहे, तर तुमची जी काय तुमची पर्सनल लाईफ आहे त्या पर्सनल लाईफला देखील सत्ता कशी कारणीभूत ठरते, त्याचे नियम कसे, तुम्ही काय निर्णय घ्यावा ह्याला कसं त्या ठिकाणी मॅन्युप्युलेट त्या ठिकाणी केलं जातं, ते देखील त्यांना फुकोनं त्याच्या कन्सेप्ट ऑफ पॉवरमध्ये बोललेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना गव्हर्नमेंटॅलिटी म्हणून एक कन्सेप्ट सांगितलेला आहे, तिचा देखील रेफरन्स तुमच्या उत्तरात येणं गरजेचं आहे. आणि या गव्हर्नमेंटॅलिटीमध्ये काय आहे, तर गव्हर्नमेंटॅलिटीमध्ये व्यक्ती स्वतः कसं काम करतो, तो स्वतःला कसं नियमित करतो आणि समाजाची जी काही नैतिक मूल्य आहेत, समाजाची जी काही त्याचे ऋणानुबंध आहेत ते त्याच्या वक्तव्याला, त्याच्या कृतीला कसं नियमित करतात आणि त्यातनं कशी सत्तेचं एक कॅरेक्टर दिसतं. फायनली सत्ता काय आहे, की माझ्याकडं काहीतरी सत्ता आहे, तर ती सत्ता काय असेल की मी कोणाकडनं तरी त्याच्या मनाच्या विरुद्ध किंवा त्याला वाटत असेल नसेल तरी मी त्याला ते काम करायला भाग पाडत. म्हणजे ही काय झाली, ही सत्तेची सगळ्यात सोपी व्याख्या झालेली आहे. मग ही सत्ता कशी आहे, तर फुको म्हणतो की ही सत्ता तुमच्या समाजाच्या देखील, तुमच्या चालीरीती, तुमचे ज्या बाहेरचे नीतिमूल्य आहेत त्याचा देखील त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स असतो. म्हणजे जसं की समजा एखाद्याला लग्न करायचं आहे की नाही करायचं
हे त्याच्या चॉईसपेक्षा समाजाचं प्रेशर देखील खूप महत्त्वाचं ठरतं. आणि मग तुम्हाला समाज एका ठराविक वयाच्या नंतर लगेच तुम्हाला त्याच्या मागं तुमच्या मागं लागणार. आणि मग त्याच्यातनं तुमची कुटुंबातले काही सत्ता संरचना आहे. तुमच्या भारतीय पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर पितृसत्ताक जी काय आपली कुटुंब संरचना आहे त्यातली जी सत्ताची संकल्पना आहे, ॲक्च्युअली फुको या सत्तेच्या छोट्या छोट्या गोष्टींना देखील त्या ठिकाणी अधोरेखित करतो. म्हणजे त्यांना सत्तेच्या संकल्पनेला एका प्रकारे पूर्णत्वाकडे नेलेले आहे आणि खूप मायन्यूट डिटेल्समध्ये सत्तेचा विचार अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून फुकोच्या कन्सेप्ट ऑफ पॉवरवर नेहमी प्रश्न त्या ठिकाणी येतो. 2 वर्षात 3 वर्षात एकदा तरी कन्सेप्ट ऑफ पॉवरवर फुकोच्या प्रश्न त्या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसू शकतं. याच्यानंतर पहिला चॅप्टर जो तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला आहे पॉलिटिकल थिअरी, त्यातलं हे डिबेट आहे. आणि ह्यामध्ये डिक्लाइन ऑफ पॉलिटिकल थिअरी हा जो कन्सेप्ट आहे याच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की इथं थिंकरचं नाव नाही किंवा ही कन्सेप्ट कुठून आलेली आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे. मग आता तुमचा अभ्यास असला तर तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे की फ्रान्सिस फुकुयामा हे एक नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. फ्रान्सिस फुकुयामा काय आहेत, त्यांची नेमकी काय कन्सेप्ट आहे हे आपण आता या ठिकाणी बघूयात. तर फ्रान्सिस फुकुयामा यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात ही कन्सेप्ट आलेली आहे. आणि ते पुस्तक काय आहे, पॉलिटिकल ऑर्डर अँड पॉलिटिकल डिके. पॉलिटिकल ऑर्डर अँड पॉलिटिकल डिके. आता पॉलिटिकल ऑर्डर अँड पॉलिटिकल डिकेमध्ये ॲक्च्युअलमध्ये फ्रान्सिस फुकुयामांनी काय सांगितलं आहे की आत्ताचे जे सरकार आहेत किंवा आत्ताचे जे काही थिंकर्स आहेत हे काय करत आहेत, तर हे डे टू डे जे प्रॉब्लेम्स आहेत लोकांच्या लाईफमधले ह्याच्यावर जास्त भर देत आहेत. प्रॅग्मॅटिक व्ह्यू असं त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि हे वास्तववादी विचार जे राज्यशास्त्राला एकंदरीत पॉलिटिकल थिअरीला चालवत आहेत. आणि ह्याच्यातनं काय होतं आहे तर ह्याच्यातनं कुठंतरी पॉलिटिकल थिअरी मागं पडते. पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय, तर तुम्ही पहिल्या पेपरच्या पहिल्या सेक्शनमध्ये जे काही वाचता त्या सगळ्यांचा समावेश पॉलिटिकल थिअरीमध्ये त्या ठिकाणी होतो. मग त्याच्यात तुमच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील, तुमची आयडिओलॉजी असेल, त्याच्यामध्ये पॉलिटिकल थॉट्स असतील, तर यांचा कुठेतरी डिके होतो आहे या कालखंडामध्ये कंटेम्पररी 21st सेंचुरीमध्ये, असं हे स्टेटमेंट आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कन्सेप्ट आहेत, त्याच्यात तुम्हाला कन्फ्यूज होणं गरजेचं नाही आहे. एक काय आहे तर इथं डिक्लाइन ऑफ पॉलिटिकल थिअरी आहे, म्हणजे राजकीय सिद्धांताचं पतन आहे. दुसरं एंड ऑफ हिस्ट्रीची एक कन्सेप्ट आहे आणि एंड ऑफ आयडिओलॉजीची एक त्या ठिकाणी कन्सेप्ट आहे. एंड ऑफ हिस्ट्री पण फ्रान्सिस फुकुयामांची आहे. एंड ऑफ आयडिओलॉजीला जो बेस आहे तो यांचा एंड ऑफ हिस्ट्रीचं एक एसे आहे, त्या एसेवरून आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं आहे तर पॉलिटिकल आयडिओलॉजीमध्ये काय होतं आहे तर पॉलिटिकल आयडिओलॉजीमध्ये जे काही नवोदारमतवाद आहे त्यांना अंतिम उदय त्याचा झालेला आहे. आणि आता जे काही वेगवेगळ्या वेगवेगळी जे काही सत्ता संरचना आहे, वेगवेगळे जे राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये हे द्वंद्व त्या ठिकाणी कुठंतरी संपत चाललेलं आहे असं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु ॲक्च्युअलमध्ये तसं होतं आहे का, वेगवेगळे नवीन विचारप्रवाह त्या ठिकाणी येत आहेत. आणि ह्या विचारप्रवाहातनं काय होतं आहे तर ह्या विचारप्रवाहातनं आयडिओलॉजी तिथंच टिकून आहे, हिस्ट्री देखील तिथं बनत आहे. मग आता पॉलिटिकल डिकेच्या संदर्भात तुम्ही आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की आता नवीन डेटा ड्रिव्हन स्टडीज यायला लागल्या. म्हणजे तुम्ही एक नाव लक्षात घ्या, रॉबर्ट फुटनम म्हणून यांचं एक नाव आहे. त्यांनी सोशल कॅपिटलची एक थेअरी मांडलेली आहे. आणि ही जी सोशल कॅपिटलची थेअरी आहे ती डेटा ड्रिव्हन आहे, म्हणजे माहितीचं संकलन करायचं, त्याच्यावरती आधारित निष्कर्ष करणं. म्हणजे ह्याच्यात काय झालं, प्युअर प्रोसिजरल झालेलं आहे. इथं तत्त्वज्ञानाचा कुठंतरी माघार होते आहे, पॉलिटिकल थिअरीचा अनुषंगान अभ्यास त्या ठिकाणी होताना दिसत नाही. अशा प्रकारे तुम्ही ह्याचं उत्तर त्या ठिकाणी हे कमेंट लिहू शकता. ह्याच्यानंतर पुढचा जो आहे तो The success of contemporary democracies lies in the state limiting its own power. म्हणजे तुम्हाला इतर 2 गोष्टी लक्षात घ्या. एक तर कंटेम्पररी डेमोक्रेसी म्हणजे काय आणि स्टेट लिमिटिंग इट्स ओन पॉवर, म्हणजे राज्य स्वतःचे जे अधिकार आहेत त्यांना कमी करणं. आणि त्यातनं मग त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते आहे की राज्य जे आहे त्या राज्याच्या सत्तेचा आणि लोकशाहीच्या यशाचा काय संबंध आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. समकालीन लोकतंत्र की सफलता राज्य द्वारा अपनी शक्ति को सीमित करने में निहित है, स्पष्ट कीजिए. म्हणजे काय तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की
राज्य काय आहे, संविधानातल्या आपल्या भारतीय संविधानाच्या पर्स्पेक्टिव्हनं जर तुम्ही बघितलं या प्रश्नाला, तर कंटेम्पररी डेमोक्रेसी म्हणून आपण भारताला आता त्या ठिकाणी कन्सिडर करूयात. भारताच्या संविधानामध्ये काय केलेलं आहे की फंडामेंटल राईट्स तुम्हाला दिलेले आहे. तर ह्या FR काय करतात, FR हे तुमच्या जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटचे अधिकारांचं कुठंतरी नियंत्रण करतात आणि त्यातनं मग नागरिकांना वाचवतात. म्हणजे काय होत आहे, तर इथं राज्याची जी पॉवर आहे ती पॉवर कुठंतरी कमी होताना दिसत आहे, संकुचित होताना त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग त्यातनं काय होतं, तर नागरिकांना ते शासन आपलंसं वाटतं. हेच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे काय, तुम्ही काय लिहू शकता याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लिहू शकता की ज्या वेगवेगळ्या डेमोक्रेसीच्या रिलेटेड आणि फ्रीडमच्या रिलेटेड ज्या काही आत्ता सध्याला ज्या काही सर्वेज येत आहेत, म्हणजे प्रेस फ्रीडम इंडेक्स असेल, त्याच्यानंतर डेमोक्रेसीच्या संदर्भातले जे इंडेक्स असेल, तर हे कुठेतरी श्रिंक होतं आहे का, आणि सत्ता जे केंद्र आहे किंवा जे राज्य आहे ते राज्य कुठेतरी सर्व्हिलन्स स्टेट होतं आहे का, राज्य हे कुठेतरी नागरिकांच्या हक्कांवर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत आहे का, आणि मग त्यातनं कसं राज्य हे राज्यापासून नागरिक एलिनेट होतं आणि मग कुठेतरी त्याचा त्या लोकशाही संरचनेमधला विश्वास कमी होत जातो. हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता, याच्यात तुम्हाला थिंकर्स लिहिणं गरजेचं आहे, कारण तुम्ही पॉलिटिकल थेअरीचा पेपर लिहितात. तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले एक थिंकरचं नाव लिहू शकता जो सर्वांना ओळखीचा आहे, तो म्हणजे जॉन लॉक. आता जॉन लॉकला तुम्ही नेमकं कोणत्या पर्स्पेक्टिव्हमध्ये लिहिणार आहात, तर जॉन लॉकला तुम्ही त्याचं एक प्रसिद्ध स्टेटमेंट आहे, तिथनंच तुम्ही प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करू शकता. आणि हा लक्षात घ्या की हा जो आहे तो 20 मार्काचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला इथं खूप जास्त कंटेंट त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग ह्याच्यात तुम्ही काय लिहू शकता, तर जॉन लॉकचं स्टेटमेंट आहे, तो म्हणतो की जिथं कायदा संपतो तिथं अराजकता सुरू होते. आता कायदा संपतो आणि डेमोक्रेसी काय संबंध आहे, तर कायदा हा राज्याचे अधिकार कंट्रोल करतो. पूर्व परीक्षेला देखील याच्यावर प्रश्न आलेला आहे कॉन्स्टिट्यूशनच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये. तर मग इथं काय होतं आहे, तर कायदा गरजेचा आहे. आणि कायदा का गरजेचा आहे, तर कायदा हा राज्याला कंट्रोल करतो आणि मग तिथनं मग एक ऑर्डर तयार होते आणि ह्या ऑर्डरमुळं नागरिकांचा त्या कंटेम्पररी डेमोक्रेसीजमध्ये विश्वास जास्त त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. मग ह्याच्यामध्ये भारताच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही काय काय लिहू शकता, FR एक लिहू शकता, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जी आहे भारताची, मूलभूत संरचना सिद्धांत जो आहे, जो आपल्या ज्युडिशरीचं एक इंडिजिनियस असं इनोव्हेशन आहे. आणि ह्यातनं कसं मग संविधानाच्या दुरुस्तीच्या अधिकार जे आहे राज्याचे ते कसे कंट्रोल केलेले आहेत ते देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही यामध्ये जेम्स मेडिसनचं नाव लिहू शकता, जे अमेरिकेमधलं एक प्रसिद्ध नाव आहे कॉन्स्टिट्यूशनल स्टडीजमधलं. तर जेम्स मेडिसनचं एक महत्त्वाचं वाक्य आहे की जर माणूस हा एंजल असला असता, फरिश्ता असला असता, तर तुम्हाला गव्हर्नमेंटची गरज असली नसते. म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, तर हे मानवच तयार करणार, मानवच हे चालवतात. आणि मग मानवातले जे काही सद्गुण आणि दुर्गुण आहेत ते दोन्ही देखील राज्यामध्ये येतात. आणि मग राज्याच्या त्या दुर्गुणांनी जर सद्गुणांवर जास्त कंट्रोल मिळवला तर राज्य हे मोठं होतं, राज्य हे नागरिकांच्या हक्कांवर गदा आणतं आणि मग त्यातनं राज्यातला नागरिकांचा विश्वास जो आहे तो त्या ठिकाणी कमी होतो. अशा पर्स्पेक्टिव्हमध्ये या अनुषंगाने तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करून ब्राझील, दक्षिण कोरियामध्ये झालेले वेगवेगळे भ्रष्टाचार आहेत, तिथल्या राजवटींनी काय केलेलं आहे ते तुम्ही लिहू शकतात. आणि जगभरामध्ये काय काय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये अराजक का निर्माण झालेला आहे आणि राज्य ओव्हर पॉवर झाल्याच्या नंतर नागरिकांवर त्याचा काय परिणाम होतात या अनुषंगाने देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. हे फक्त उदाहरण आले पाहिजे, तुम्हाला ते डिस्कस करायचं नाही, त्याच्या मायन्यूट डिटेल्समध्ये जायचं नाही. तुमचा जो बेस आहे तो बेस हा जेम्स मेडिसन, जॉन लॉक, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, फंडामेंटल राईट्स, अमेरिकेच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणि त्यातनं कसं प्रेस फ्रीडम प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न झाला हे सगळं आलं पाहिजे. नॉट नेसेसरीली की तुम्हाला ही प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करायची आहे. ह्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो जॉन रॉल्सच्या आयडियावर आहे. तो काय सांगतो की रॉल्स आयडिया ऑफ लिबरल सेल्फ. इथं तुम्हाला एक हा की टर्म आहे, ती की टर्म लक्षात घेतली पाहिजे. लिबरल सेल्फ इज टू इंडिव्हिज्युअलिस्टिक. एक्सप्लेन इन द कॉन्टेक्स्ट. आता ह्याचा काय कॉन्टेक्स्ट काय आहे, तर कम्युनिटेरियन क्रिटिक ऑफ द रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस.
म्हणजे काय, रॉल्सचा न्यायविषयक सिद्धांत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातला लिबरल सेल्फ ही जी कन्सेप्ट आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. आणि कम्युनिटेरियन क्रिटिक काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. रॉल्स थेअरी ऑफ जस्टिसमध्ये जो व्हेल ऑफ इग्नोरन्सचा जी कन्सेप्ट आहे तिच्यावर कम्युनिटेरियन क्रिटिकनं काय क्रिटिक केलेलं आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता मेजर डिबेट काय आहे, तुम्हाला कम्युनिटेरियन क्रिटिक आला म्हणजे समुदायवादी. तुम्ही जसं हिंदी, तुम्हाला समजा खूप कॉम्प्लेक्स वाटला प्रश्न, हिंदी वाचून घेऊयात. रॉल्स के उदार स्व का विचार बहुत अधिक व्यक्तिवादी है, इंडिविजुअलिस्टिक है म्हणजे व्यक्तिवादी आहे. इस संदर्भ में रॉल्स के न्याय सिद्धांत की समुदायवादी आलोचना को स्पष्ट कीजिए. म्हणजे समुदायवादी जो विचार आहे तो समुदायवादी विचार काय सांगतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. पण तिथंच थांबून चालणार नाही, तुम्हाला थेअरी ऑफ जस्टिस माहीत असलं पाहिजे. थेअरी ऑफ जस्टिसमधलं लिबरल सेल्फ म्हणजे काय आणि तो व्यक्तिकेंद्रित विचार आहे का हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता की मूळ जो द्वंद्व आहे तो द्वंद्व कशाच्या अनुषंगाने आहे, तर तो व्यक्तिवादाच्या आणि समूहवादाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आहे. मग ह्याच्यावरती तुम्हाला 2-3 थिंकर आहेत त्यांचं नाव लिहिणं गरजेचं आहे. तर अल्झायर द मॅकाइंटर हे जे नाव आहे तर त्यांनी काय क्रिटिक केलं होतं, त्यांनी आफ्टर व्हर्च्यू या त्यांच्या पुस्तकामध्ये कम्युनिटेरियन क्रिटिक केलेलं आहे रॉल्सच्या थेअरी ऑफ जस्टिसचं. त्यामध्ये समुदायाचा जो रोल आहे व्यक्तीच्या विकासामध्ये, व्यक्तीला न्याय मिळवून देण्यामध्ये जो काही समुदाय आहे त्या समुदायाचा नेमका काय रोल आहे आणि तो रोल कसा महत्त्वाचा आहे याच्यावरती त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर दुसरं जे नाव आहे ते मायकल सँडल यांचं आहे. मायकल सँडल यांनी लिबरलिझम अँड द लिमिट्स ऑफ जस्टिस हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि दुसरं जे नाव आहे ते अल्झायर द मॅटर द व्हर्च्यू आफ्टर व्हर्च्यू म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे. याच्यामध्ये बेसिकली कन्सेप्ट काय आहे, कम्युनिटेरियन क्रिटिक काय सांगतं, तर कम्युनिटेरियन क्रिटिक हे सांगतंय, समुदायवादी आलोचना ही सांगते की तुम्ही व्यक्ती म्हणून चालणार नाही, व्यक्तीच्या विकासामध्ये समुदायाचं योगदान तुम्ही विसरता कामा नये. न्याय मिळवण्याकरिता समुदाय कसा महत्त्वाचा आहे ते तुम्ही विसरता कामा नये आणि समाजाच्या समुदायाच्या काही नीतिनियमांचा देखील तुम्हाला विचार त्या ठिकाणी न्यायाच्या संकल्पनेत करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला बेसिक क्रिटिक लिहिणं गरजेचं आहे. प्लस त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कम्युनिटेरियन क्रिटिकवर नेमकी काय थेअरी आली, मग त्याच्यावर तुम्ही जे रॉल्सचं पॉलिटिकल लिबरलिझमची जी कन्सेप्ट आहे आणि नंतर त्याचा जो काउंटर आहे तो देखील लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिले काय झालं, सगळ्यात पहिले थेअरी ऑफ जस्टिस आलेली आहे. थेअरी ऑफ जस्टिसच्या नंतर समुदायवादी क्रिटिक आलेला आहे आणि समुदायवाद्यांच्या विचारावरती कुठंतरी नंतर टीका म्हणून किंवा त्याचं खंडन करणारं पॉलिटिकल लिबरलिझम हे रॉल्सचं थेअरी आहे. ती तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण असं 3 स्टेप लिहिणं आहे आणि 15 मार्काचा प्रश्न आहे, भरपूर स्पेस असतो, तुम्ही हे व्यवस्थित त्या ठिकाणी टॅकल करू शकता. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात. तो आहे क्रेडो ऑफ रिलेव्हन्स इन पोस्ट बिहेवियरलिझम ॲडव्होकेट्स द इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्शन सायन्स. ॲक्शन सायन्स म्हणजे काय आणि हे तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे. उत्तर व्यवहारवाद में प्रासंगिकता के नियम क्रिया विज्ञान को महत्ता का समर्थन करते हे विश्लेषण कीजिए. आता ही तुम्हाला कळालेलं आहे की इंग्लिशपेक्षा हिंदी अवघड या ठिकाणी आहे. मग तुम्ही काय करू शकता, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लिहिणं गरजेचं आहे की क्रेडो ऑफ रिलेव्हन्स का कुठून आलेली, ही कन्सेप्ट कुठून आलेली आहे, प्रासंगिकतेचे नियम ही जी संकल्पना आहे ती कुठून आलेली आहे. तर सगळ्यात पहिले काय आलं की बिहेवियरलिझम आलेलं आहे, वर्तनवाद त्या ठिकाणी आलेला आहे. आणि ह्या वर्तनवादानं काय केलेलं आहे की लोक काही कृती करतात, ती ही कृतीच्या मागची त्यांची मूलभूत अशी जी काय भावना आहे ती भावना नेमकी कोणती आहे ह्याच्यावरती मोठा मेजॉरिटीली त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग ही क्रेडो ऑफ रिलेव्हन्सची जी कन्सेप्ट आलेली आहे, तुम्ही सगळ्यात पहिले वर्तनवाद लिहू शकता. वर्तनवादामध्ये काय विचार होते, वर्तनवाद कसा फक्त अभ्यास करत होता. आणि ह्या अभ्यासाचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीचं म्हणजे समजा तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही बिहेवियरल स्टडीज होतात की वेगवेगळे मतदार नेमकी कसे मतदान करतात, त्याच्या मागचे क्रायटेरियाज काय आहेत. मग इथं तुम्ही काय करता, इथं तुम्ही फक्त स्टडी करतात आणि तिथं सोडून देतात.
परंतु पॉलिटिकल सायन्सनं कुठंतरी प्रणव होणं गरजेचं आहे, प्रणव व्हायची गरज आहे, कृती करायची गरज आहे, आणि मग तुम्ही ते तिथनं आलेलं ज्ञान कुठंतरी वापरायची गरज आहे, आणि ते वापरण्यातनंच त्याचं रिलेव्हन्स तिथं त्या ठिकाणी अधोरेखित होणार आहे. आणि मग हा जो रिलेव्हन्सचा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला प्रासंगिक असणं गरजेचं आहे, आणि तरच तुम्ही पॉलिटिकल सायन्समध्ये काहीतरी व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन करू शकता. हे जे आलेला विचार आहे तो पोस्ट बिहेवियरलिझमचा आहे, उत्तरवर्तनवादाचा त्या ठिकाणी आहे. आता उत्तरवर्तनवादाने ह्याच्यामध्ये नेमकं काय मांडणी केली आणि त्यातले महत्वाचे नाव काय आहे, तर ह्यातलं महत्वाचं नाव आहे डेव्हिड ईस्टन. डेव्हिड ईस्टन आणि हर्बर्ट सायमन म्हणून दोन नावं आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी या उत्तरात लिहिणं गरजेचे आहे. आता डेव्हिड ईस्टन काय सांगतो, तर डेव्हिड ईस्टन असं सांगतो की तुमच्या बिहेवियरल नॉलेजला, बिहेवियरलिझम मधनं आलेल्या ज्ञानाला तुम्ही वापरणं गरजेचं आहे, त्याचं ॲप्लिकेशन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि अर्थातच हा जो आहे तो रिस्पॉन्स टू क्रिटिक ऑफ ट्रॅडिशनल बिहेवियरलिझम यातनं आलेला हा कन्सेप्ट क्रेड ऑफ रिलेव्हन्सचा त्या ठिकाणी आहे. वर्तन अभ्यासापासून दूर जाऊन त्यातील साध्य झालेल्या ज्ञानाचा उपयोग करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की सर हे ज्ञान कसं वापरायचं, आणि मग हे ज्ञान कसं वापरू शकतो, तर हे तुम्ही पब्लिक पॉलिसीजमध्ये वापरू शकता, ध्येय धोरणं बनवण्यामध्ये वापरू शकतात. जर समजा जर बिहेवियरल स्टडीजमधनं तुम्हाला लोक का विचार असा करतात हे माहीत झालं, तर लोकांनी हा विचार करणं गरजेचं आहे का, आणि जर हा विचार करून काही नुकसान होत असेल तर तुम्हाला तो डायव्हर्ट करण्याकरता काय उपाय करता येतील, हे तुम्ही बिहेवियरल स्टडीमधनं आलेल्या ज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे तुम्ही क्रेड ऑफ रिलेव्हन्सच्या अनुषंगाने आलेला हा प्रश्न टॅकल त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर फॅसिझम डिस्प्लेज अँड ॲम्बिव्हलंट stance towards the parliamentary democracy explained. फासीवाद संसदीय लोकतंत्र के प्रति एक द्विधापूर्ण रूप प्रदर्शित करता है. समजाइए, म्हणजे आता तुम्हाला एक्सप्लेनच करायचं आहे बाबा, पण काय एक्सप्लेन करायचं आहे, तर फॅसीवाद जो आहे तो दुविधा व्यवहार करतो. कशाशी दुविधा व्यवहार करतो, तर तो पार्लमेंटरी डेमोक्रेसी, म्हणजे इथं तुम्हाला तीन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. फॅसीवाद, ज्याला तुम्ही हुकुमशाही म्हणू शकता, त्याच्यानंतर ह्याचा संसदीय लोकशाही, ह्या दोन्हीमधले जे व्यवहार आहे, परस्पर व्यवहार आहे, त्या अनुषंगानं तुम्हाला हा प्रश्न टॅकल करायचा आहे. मग आता तुम्हाला फॅसीवाद म्हटलं तर दोन नावं समोर येतात, एक आहे मुसोलिनी, दुसरा आहे हिटलर. मुसोलिनी इटली, हिटलर जर्मनी. ह्या दोन्ही नेत्यांचं एक वैशिष्ट्य आहे की हे दोन्ही नेते सत्तेत ज्या वेळेस आले तर हे डेमोक्रेसीचा, निवडणूक प्रक्रियेचा फायदा घेऊन त्या ठिकाणी सत्तेत आलेले आहे. मग ही दुविधा मनस्थिती काय आहे, तर ही दुविधा काय आहे, दुविधा म्हणजे आंतरविरोध आहे. आंतरविरोध काय आहे, तर तुम्ही पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा फायदा घेऊन सत्तेत आला, आणि सत्तेत आल्याच्या नंतर तुम्ही काय केलं, पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या व्हॅल्यू सिस्टीमलाच कुठंतरी क्षती पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्यातली सत्ता संरचना तोडून टाकली, तुम्ही त्या ठिकाणी युनिलॅटरली तुमच्या सगळ्या संस्था हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, नागरिकांच्या अधिकारांवर हनन केलेलं आहे. आणि मग तुम्ही कुठंतरी, अर्थातच तुम्ही इथं फक्त प्रोसिजरवर लक्ष देऊ शकत नाही, तर इथं तुम्हाला माहीत आहे की ॲज अ आयडिओलॉजी म्हणून, म्हणजे ह्या लिबरलिझममधनं आलेला संसदीय लोकशाहीचं जी कन्सेप्ट आहे, हे जे प्रारूप आहे, सत्ता संरचनेचं हे जे प्रारूप आहे, ते कुठनं आलं आहे, ते उदारमतवादातनं आल्यानं. उदारमतवादात आणि हुकुमशाही ही परस्पर विरोधी आयडिओलॉजीज आहेत. आणि मग ह्या परस्पर विरोधी आयडिओलॉजीमध्ये हुकुमशाही, उदारमतवादातनं आलेल्या ह्या लोकशाहीचा वापर सत्ता हस्तगत करण्याकरता करते, आणि एकदा का सत्ता हातात आली की त्यानंतर ते त्या सत्तेचा युनिलॅटरल त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काही नावं लिहू शकता. एक आहे रॉबर्ट फॅक्स्टॉनचं नाव लिहू शकता, त्याचं एक पुस्तक आहे, हे मी पुस्तक थोडंसं, रॉबर्ट फॅक्स्टॉन
त्यांच्या द ॲनाटॉमी ऑफ फॅसिझम द ॲनाटॉमी ऑफ फॅसिझममध्ये त्या ठिकाणी जे वेगवेगळे हुकुमशाही आहे आणि विशेषतः त्या पुस्तकात मुसोलिनीवर भर दिलेला आहे की हे सत्तेत कसे येतात, मग त्यात तुम्ही पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा वापर कसा केला जातो याच्या कॉन्टेक्स्टमध्ये रॉड फॅक्स्टन यांचं नाव लिहू शकता. आणि मग रॉजर जिरफन जे आहे तर त्यांनी स्ट्रॅटेजिक यूज ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग हे नावं का गरजेचं आहे तर हे तुम्हाला एक तर प्रश्नाचं उत्तर माहीत आहे, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला थिंकरचे नाव यायला हवेत. त्याचसोबत हे जे पुस्तकांचे नावं आहेत त्या पुस्तकांच्या नावामधनं तुमच्या उत्तराला त्या ठिकाणी वजन प्राप्त होतं आणि त्यातनं तुम्ही जास्तीत जास्त मार्क त्या ठिकाणी मिळवू शकतात. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघूयात. अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीज ड्रॉ ॲज मच स्ट्रॉंग क्रिटिसिझम ॲज स्ट्रॉंग सपोर्ट. ॲनालाइज दिस स्टेटमेंट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इक्वॅलिटी. म्हणजे काय, सकारात्मक कार्रवाई नीतियों का जितना दृढ़ समर्थन किया जाता है उतनी ही कठोर आलोचना भी की जाती है. इस कथन को समानता के संदर्भ में विश्लेषित कीजिए. म्हणजे तुम्हाला हे स्टेटमेंट कशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायचं आहे हे बघणं गरजेचं आहे. तो कॉन्टेक्स्ट कोणता आहे तो इक्वॅलिटीचा कॉन्टेक्स्ट आहे. आणि कशाचा आहे तर कोणतं धोरण आहे तर ते सकारात्मक कृतीचं आहे. अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीचं त्या ठिकाणी ते धोरण आहे. म्हणजे तुम्ही सकारात्मक कृतीला पहिले डिफाईन करणं गरजेचं आहे. म्हणजे सकारात्मक कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे उदाहरण आहे ते आरक्षणाचं उदाहरण त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. मग आता सकारात्मक कृतीला तुम्हाला माहित आहे की दोन्ही प्रकार आहे की सपोर्ट पण असतो विरोध पण असतो. हा सपोर्ट आणि हा विरोध का येतो आणि ह्याचा नेमका आधार काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यात डेरिक बेल हे एक नाव येणं गरजेचं आहे. आता तुम्ही तर डायरेक्ट आरक्षणावर सुरू होऊ नका, कारण की हा काय तुमचा पेपर सेक्शन बीचा प्रश्न नाहीये, हा पेपर 1च्या सेक्शन एचा प्रश्न आहे आणि त्याच कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. मग डेरेक बेल जे आहेत यांच्या क्रिटिकल रेस थिअरी जी आहे ह्या क्रिटिकल रेस थिअरीचा रेफरन्स येणं गरजेचं आहे. क्रिटिकल रेस थिअरीमध्ये डेरेक बेल यांनी काय सांगितलं की यांनी अफर्मेटिव्ह ॲक्शन कशी गरजेची आहे, ऐतिहासिक जो काही त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे तो अन्याय दुरुस्त करणं का गरजेचं आहे आणि त्याला एक नैतिक अधिष्ठान काय आहे अफर्मेटिव्ह ॲक्शन्सला ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय होऊन जातो, मेजॉरिटी वेळेस काय होतं की विद्यार्थी वाहत जातात आणि त्याला तुम्ही फक्त भारतीय पर्स्पेक्टिव्हमध्ये लिहितात. तुम्हाला तो जागतिक पर्स्पेक्टिव्हमध्ये लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणजे आरक्षण आणि आरक्षण म्हणजे कास्ट सिस्टीम एवढ्यावर सीमित राहायचं नाही. तुम्हाला इथं रेसच्या संदर्भात लिहायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट मॅटर्स सारखे रेफरन्सेस तुमच्या उत्तरामध्ये येऊ शकतात की ज्यामध्ये रेस आणि कास्टचं कसं तुम्ही सवगड घालू शकतात हे देखील तुम्ही त्यातला इंटरकनेक्टेड अप्रोच त्या ठिकाणी लिहू शकता. हिस्टॉरिकल इनजस्टिसच्या संदर्भामध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन तुम्ही फक्त कास्ट आयडेंटिटीवर नाही ठेवू शकत, तुम्ही त्याला जेंडरचा पर्स्पेक्टिव्ह देऊ शकता. तुम्ही नुकतेच भारतीय पार्लमेंटनं पास केलेलं जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे तिचा रेफरन्स देऊ शकता की वुमन्स ॲज अ आयडेंटिटी वुमन्सवर जे काही अन्याय झालेला आहे आणि ते हिस्टॉरिकल इनजस्टिस भरून काढण्याकरता आपण त्यांना रिप्रेझेंटेशन करता कसं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि ते का गरजेचं आहे, ती अफर्मेटिव्ह ॲक्शन काय गरजेचं आहे. पॉलिसीजच्या लेवलवरचे जे अफर्मेटिव्ह ॲक्शन आहेत फीसच्या संदर्भात स्कॉलरशिपच्या संदर्भात हे का गरजेचं आहे हे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. हे काय झालं तर हे पूर्ण झालं सपोर्ट काय आहे, त्याचा नैतिक आधार काय आहे, त्याचं हिस्टॉरिकल त्याला कॉन्टेक्स्ट कोणतं आहे हे तुमचं झालं त्या ठिकाणी सपोर्ट स्टेटमेंट. मग ह्याच्या विरोधामधलं जे स्टेटमेंट आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये टॉन्स स्नोवेल म्हणून एक थिंकर आहेत, त्यांचं एक महत्त्वाचं विधान आहे की तुम्ही काय करता आहात की तुम्ही हिस्टॉरिकल इनजस्टिसला
काउंटर करण्याकरिता आता तुम्ही या काळामध्ये कंटेम्पररी एजमध्ये देखील इनइक्वॅलिटी निर्माण करत आहात आणि त्याचा आधार जेंडर आणि रेसचा ठेवत आहात. यातनं समाजामध्ये काहीतरी एक वेगळ्या प्रकारची भावना त्या ठिकाणी निर्माण होते आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत झालेल्या चुकांना भरून काढण्याकरिता आता तुम्ही त्याला कुठंतरी एक आधार देत आहात आणि तो आधार जो आहे तो परत एक प्रकारची इनइक्वॅलिटी तयार करतो. अशा प्रकारचा विरोध त्या ठिकाणी अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळतो आहे. मग अशा प्रकारे तुम्ही काय ह्याच्यामध्ये दोन्ही पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आता यात तुम्ही अर्थातच आंबेडकरांचं उदाहरण देणं गरजेचं आहे. आंबेडकरांचा जे रेफरन्स आहे आणि त्यांनी अनटचॅबिलिटीच्या विरोधामध्ये ज्या प्रकारचा लढा दिलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातले जे सिव्हिल राईट्स मिळालेले आहेत त्या सगळ्यांचा कॉन्टेक्स्ट देखील तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे प्रश्न आहे तो आहे युरोसेंट्रिझम इज बोथ द टार्गेट अँड द मोटिव्ह फोर्स ऑफ द पोस्ट कॉलोनियल पॉलिटिकल थिअरी. उत्तर वसाहतवादी राजकीय सिद्धांत जो आहे त्या उत्तर वसाहतवादी राजकीय सिद्धांताचा मोटिव्ह आणि टार्गेट म्हणजे एकतर लक्ष्य तसेच त्याची प्रेरक शक्ती ह्या दोन्ही काय आहे तर हे दोन्हीही युरोसेंट्रिझम आहे. युरोसेंट्रिझम म्हणजे काय हे तुम्हाला पहिले लिहिणं गरजेचं आहे. युरोप केंद्रिता म्हणजे काय तर युरोप केंद्रितामध्ये युरोपाच्या अनुषंगानं आणि कॉलोनियल आता पोस्ट कॉलोनियल पॉलिटिकल थॉट आहे थेरी आहे हिचा मेन जो रेफरन्स आहे तो काय आहे तर तो ज्या उत्तर वसाहत आहेत म्हणजे वसाहतवादातनं बाहेर पडून स्वतंत्र झालेल्या ज्या वसाहती होत्या म्हणजे भारत आहे, आफ्रिकेतले काही देश आहेत, त्याच्यानंतर तुमचे साऊथ ईस्ट एशियाचे जे काही देश आहेत या सगळ्या देशांनी या देशातनं आलेले पॉलिटिकल थॉट थिअरीज जे आहेत तर याच्यावरती युरोसेंट्रिझमचा काही प्रभाव पण दिसून येतो आणि त्याच्या विरोधामध्ये यांनी लिहिलेलं देखील त्या ठिकाणी दिसून येतं. ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव काय आहे तर एडवर्ड सेंट म्हणून एक नाव आहे. आणि एडवर्ड सेंटनं जे ओरिएंटलिझमचं जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आहे. युरोसेंट्रिझमच्या विरोधात लढणं का गरजेचं आहे, युरोसेंट्रिझममध्ये नेमकं काय प्रॉब्लेम्स होते आणि ह्यातनं कसं जे रेसच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे जे पौरत्य राष्ट्र आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जे इंडिजिनियस नॉलेज आहे त्याचा कसा डिनाय केलेला आहे. म्हणजे भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही बघू शकता की भारतीय संस्कृती परंपरेला कसं डिनाय केलं गेलं, भारतीय जी भाषा आहे त्या भाषेवरती कसा आघात झालेला आहे, या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. मग ह्यातनं तुम्ही विरोध काय करता तर ह्यातनं रिअसर्शन्स आहे, तुम्ही कल्चरल रिअसर्शन करता आहात, तुम्ही ओरिएंटल रिअसर्शन त्या ठिकाणी करता आहात. ह्यातलं दुसरं एक पहिलं नाव तर तुमच्या लक्षात आलं की एडवर्ड सेड यांचं ओरिएंटलिझम हे आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की युरोपीय संस्कृती ही जी आहे तिची हेजिमनी ही संपूर्ण जगामध्ये दिसून येते आणि या हेजिमनीलाच कुठंतरी काउंटर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. अशा प्रकारे थॉट या ठिकाणी मांडला जातो आहे. मग याच्या विरोधात आणखीन एक म्हणजे तुम्ही युरोप केंद्रित विचारांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उभा राहत आहात आणि ह्याच्यामध्ये ती हेजिमनी पाडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे फ्रान्स फॅनॉन यांचं एक नाव तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि तो रेफरन्स देखील तुमच्या उत्तरामध्ये येणं गरजेचं आहे. यांनी द ब्रीच ऑफ द अर्थ हे जे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पौरत्य जे ज्ञान आहे किंवा जे पूर्वेकडील ज्ञान आहे त्या पूर्वेकडील ज्ञानाला ज्ञान का महत्त्वाचं आहे त्याचं अनुषंगानं आणि इथल्या भाषेंचं संस्कृतीचं इथल्या ज्ञानाचं पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे. ते कसं त्यांच्या पुढं ठाम उभं राहील याच्या संदर्भामध्ये युरोप केंद्रित्वाच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यातनं एक पुढे एक कन्सेप्ट येते म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला डिकॉलोनायझिंग द माइंडसेट्स हा जो कन्सेप्ट आहे म्हणजे तुमच्या मेंदूचा तुमच्या विचारांचे निर्वसाहतीकरण करणं हा जो एकंदरीत कन्सेप्ट आहे याच्या अनुषंगानं तुम्ही शेवट त्या ठिकाणी या प्रश्नाचा करू शकता. यानंतर चौथा प्रश्न आहे तो आपण डिटेलमध्ये बघूयात. त्याच्यानंतर आपण पुढचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये सेक्शन बी घेणार आहोत. तर यामध्ये प्रश्न काय आहे तर हा बुद्धिस्ट थॉटच्या संदर्भात आहे. हा एक नवीन डायमेन्शन त्या ठिकाणी UPSC एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यात काय सांगितलं की बुद्धिस्ट थॉट ऑन धम्मा फॅसिलिटेट्स द इमॅन्सिपेशन ऑफ पॉलिटिकल ॲक्शन. आता तुम्हाला इथं काय काय लक्षात घेणं गरजेचं आहे
पॉलिटिकल ॲक्शन काय आहे आणि इमॅन्सिपेशन ऑफ पॉलिटिकल ॲक्शन काय आहे आणि बुद्धिस्ट थॉट मधला धम्म जी संकल्पना आहे, ही धम्माची संकल्पना नेमकी कोणते थॉट सांगते, कोणते विचार सांगते आणि जे ते विचार तुम्हाला कुठंतरी तुमच्या राजकीय कृतीतनं मुक्तता देण्याचं काम करणार आहे हे तुम्हाला बघण्याचं. आता तुम्हाला इमॅन्सिपेशनची जी कन्सेप्ट आहे ते अध्यात्माच्या दृष्टीनं तुम्हाला माहीत आहे. अध्यात्माच्या दृष्टीनं जे काही वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, त्यांच्यानुसार इमॅन्सिपेशनची ही संकल्पना वेगवेगळी त्या ठिकाणी आहे. त्यात आपल्याला खोलात जायची गरज नाही. आपण पॉलिटिकल ॲक्शनच्या इमॅन्सिपेशन बद्दल या ठिकाणी बोलत आहोत. बुद्धांचा जो विचार आहे आणि त्यातला धम्म जी संकल्पना आहे, त्या धम्माच्या संकल्पनेला पुढे घेऊन अशोकानं, सम्राट अशोकानं त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. म्हणजे त्यानं कलिंग वारच्या नंतरचा त्याचा जो काही राज्यकारभार आहे तो कसा धम्म ओरिएंटेड आहे आणि धम्माच्या नीतिमूल्यांचा कसा त्याच्यामध्ये समावेश होतो हे देखील तुम्ही त्या ठिकाणी थोडक्यात उदाहरण म्हणून लिहू शकता. पण त्याऐवजी तुम्हाला धम्म म्हणजे काय आणि धम्माच्या कन्सेप्टमध्ये त्यांचं जे अष्टपात आहे त्याचा काय नेमका संबंध आहे, प्रार्थनांचा काय संबंध आहे, त्याच्यानंतर त्याच्या मूलभूत तत्वज्ञान काय आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक महत्त्वाचं नाव आहे ते महत्त्वाचं नाव लिहू शकता. एक बुद्धिस्ट मॉन्क आहेत त्यांचं नाव तुम्ही लिहू शकता, थीच नाथ हान म्हणून एक नाव आहे. यांचं तुम्ही रेफरन्स लिहू शकता. ते काय सांगतात की तुम्ही तुमची जी निर्णय निर्धारण आहे, पॉलिटिकल निर्णय निर्धारण, डिसिजन मेकिंग जे आहे, राजकीय निर्णय निर्धारण प्रक्रिया जी आहे तिच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची जाणीव असणं आणि जे प्रश्न ज्यांच्या संबंधात आहेत त्यांच्या संदर्भातली तुमच्यात करुणा असणं, हा जो धम्माचा थॉट आहे, जाणीव आणि करुणेचा जो थॉट आहे, तो थॉट जर तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये राजकीय निर्णय प्रक्रियेत लागू केला तर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या जास्त जवळ जाल, अशा प्रकारचा त्यांचा तो एक थॉट आहे. म्हणजे धम्म कसं लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरिता महत्त्वाचं आहे हे यातनं आपल्याला दिसून येतं. मग ह्यामध्ये धम्म पर बुद्ध के विचार राजनीतिक कारवाई से मुक्त करने में सहायता प्रदान करते. मग याच्यात तुम्ही अनइथिकलनेस जी आलेली आहे पॉलिटिकल ॲक्शन्समध्ये ती कशी इमॅन्सिपेट करू शकता, मग कसं भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर धम्माच्या अनुषंगानं तुम्ही काम करू शकता, निर्णय निर्धारणात तुम्हाला करुणेचं, कंपॅशनचं काय संबंध आहे, अहिंसेचं तत्व कसं वापरू शकता जे तुम्ही गांधींच्या पॉलिटिकल ॲक्शन्समध्ये देखील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर सामाजिक उत्तरदायित्वाची जी संकल्पना आहे बुद्धाच्या धम्मामध्ये ती देखील तुम्ही राजकीय लोकांच्या कृतीमध्ये कशी अंमलात आली तर त्यातनं कसं पॉलिटिकल ॲक्शनचं इमॅन्सिपेशन होईल हे तुम्ही लिहू शकता. तसेच बुद्धिझमचा जो थॉट आहे, इंटरकनेक्टेडनेसचा जो थॉट आहे, सगळ्या गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या असतात, ह्याचा जो थॉट आहे तो तुम्हाला ग्लोबलायझेशन म्हणजे आता तुम्ही काय म्हणतात की जागतिक पातळीवर संरक्षणवादी भूमिका ज्या आलेल्या आहेत आणि या भूमिकेतनं कुठेतरी ग्लोबलायझेशनला, जागतिकीकरणाला कुठेतरी धोका निर्माण होतो आहे का, हा जो कॉन्टेक्स्ट आहे, हा जी चर्चा आहे, ह्या चर्चेवर कुठे जर काउंटर करायचं असेल तर बुद्धाचा इंटरकनेक्टेडनेसचा जो थॉट आहे तो तुम्ही तिथं लागू करू शकतात आणि यातनं पॉलिटिकल ॲक्शनमध्ये जागतिकीकरण कसं महत्त्वाचं आहे आणि मानवी कल्याणाकरिता जागतिकीकरणाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तसेच मिडल पाथचं जे तत्व आहे ते देखील तुम्ही लिहू शकता की दोन टोकाच्या गोष्टींमध्ये समन्वय आणून राज्यकारभार करणं राज्यकर्त्यांना गरजेचा असतो. आणि मग हे जो काही मिडल पाथ आहे, मध्यम मार्ग जो आहे तो मध्यम मार्ग कसा गायडिंग प्रिन्सिपल आहे धोरण निर्मितीमध्ये हे देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता किंवा निर्णय निर्धारणाचे नैतिक आधार देखील त्यामध्ये तुम्हाला लिहिता येऊ शकतात. यानंतर द लिगल सबऑर्डिनेशन ऑफ वन सेक्स टू अनदर इज अ रॉंग इन इट सेल्फ अँड नाउ वन ऑफ द चीप हिंडरन्स टू द ह्युमन डेव्हलपमेंट. मिलचा हा थॉट आहे, मिलचं नाव लिहिलेलं आहे. यात काय सांगताय तर लिगल सबऑर्डिनेशन म्हणजे एक कायदेशीर जे काय दुय्यमत्व दिलेलं आहे वन जेंडर अगेन्स्ट सेकंड, म्हणजे अर्थातच स्त्रियां आणि पुरुषांच्या संदर्भामध्ये मिल ज्यावेळेस लिहितो आहे तर त्याचा तो कालखंड ह्या दोन लिंगभावांच्या आधारावरतीच लिहिणारा त्या ठिकाणी आहे. मग ह्यामध्ये काय सांगतोय मिल तर ह्यामध्ये मिल असं सांगतो आहे की ह्यात जे काही तुमच्या लिंगभावात्मक समानता आहे ती समानता गरजेची आहे आणि मग ही समानता जर तुम्ही कायदेशीरदृष्ट्याच डिनाय करत असाल तर तुम्ही कायदेशीरदृष्ट्या असे काही नियम बनवतात. म्हणजे काय तर मिलच्या काळामध्ये मताधिकार नव्हता भारतामध्ये, स्वातंत्र्याच्या नंतर लगेच मताधिकार आला, परंतु जागतिक पातळीवर इतर ठिकाणी असं नव्हतं, तर तिथं महिलांना मताधिकार नंतर आलेला आहे. त्याकरता एक सफरजेट मुवमेंट स्पेशली घडून आणण्यात आली, ती सफरजेट मुवमेंट झाली म्हणून मताधिकार मिळालेला आहे. तर मग
मिल काय सांगतो की तुम्ही लिगली असं करत आहात, तर ह्याच्यातनं काय होतं, एक तर महिलांचं देखील अधोगती होत आहे, त्यांना देखील अधिकार हनन केलं जात आहे, त्यांना एज्युकेशनच्या अधिकारांपासून लांब ठेवले जात आहे, त्यांना प्रॉपर्टीचे राईट त्या ठिकाणी मिळत नाहीये आणि मग त्यांच्याकडे कुठेतरी दारिद्र्य वगैरे येत आहे. परंतु एकंदरीत ह्याचा जो सेकंड पार्ट आहे त्यावर देखील तुम्हाला लक्ष देणं आहे की हे चीफ हिंडरन्स टू ह्युमन डेव्हलपमेंट, मानवी विकासाकरिताचा देखील एक अडथळा बनत आहे. आता मानवी विकासाचा का अडथळा बनत आहे आणि ह्याच्यावर कसा परिणाम करतो, ह्याच्यावर तुम्हाला 50% फोकस देणं गरजेचं आहे. आणि हा 50% फोकसचा मुद्दा हा 50% पॉप्युलेशनला तुम्ही जर दुय्यमत्व देऊन त्यांचं पोटेन्शियलच यूज केलं नाही तर समाजाच्या एकंदरीत विकासामध्ये कसा प्रॉब्लेम होऊ शकतो हे त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. म्हणजे काय होतंय तर तुम्ही समाजाच्या एकंदरीत जो विकास आहे त्या विकासामध्ये अर्धा घटकाला मागे ठेवून जो उरलेला अर्धा घटक आहे त्याच्यावरच त्याचं बर्डन लादण्याचा प्रयत्न करत आहात. यातनं मानवी विकास त्या सक्षमतेने होणार नाही हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. यातला शेवटचा जो प्रश्न आहे तर श्री अरबिंदोज आयडिया ऑफ स्वराज हॅज डीप सिग्निफिकन्स इन इंडियन सोशल पॉलिटिकल कल्चरल हिस्ट्री ॲनालाइज. म्हणजे काय, तुम्हाला अरबिंदोंचा जो स्वराज्याचा जो विचार आहे तो विचार तुम्हाला सामाजिक, पॉलिटिकल, राजकीय आणि सांस्कृतिक आयामातनं बघणं, अभ्यासणं गरजेचं आहे. मग त्यांनी स्वराजचा जो कन्सेप्ट सांगितलेला आहे यातलं सगळ्यात पहिलं सोशल काय आहे तर सोशल त्यांचं कास्ट सिस्टीमबद्दलचे जे थॉट आहे ते स्वराज्याच्या कन्सेप्टमध्ये कसे आहे की स्वराज्य स्थापित झाल्याच्या नंतर डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी नसणार आहे, कास्ट आयडेंटिटीचं डिस्क्रिमिनेशन नसणार आहे. यातनं कसं सामाजिक विकासाला फायदा झाला ते तुम्ही लिहू शकतात. पॉलिटिकल ॲक्शनच्या संदर्भात तुम्ही लिहू शकता की भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक आध्यात्मिक आयाम त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला गेला आहे स्वराज्याच्या संकल्पनेत. आणि हा जो आध्यात्मिक स्पिरिच्युअल जो अंग आहे, हा आध्यात्मिक आयाम जो आहे तो आध्यात्मिक आयाम काय करतो तर तो आध्यात्मिक आयाम त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांचा जो काही आध्यात्मिक स्वातंत्र्य लढ्याला आध्यात्मिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न आहे त्याच्या जवळ जाणार आहे. आणि यातनं तुम्हाला स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे तुमच्या आध्यात्मिक पुनर्जागरणाची जी संकल्पना सांगितली आहे ती तिथनं निघते आणि ती कुठं जाते, ती कल्चरल हिस्ट्रीकडे जाते. म्हणजे तुमच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा देखील हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट तुम्ही त्या ठिकाणी अरबिंदोंच्या स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतात. त्यातनं मग त्यांनी शिक्षणाचा मुद्दा सांगितलेला आहे, जो शिक्षणाचा मुद्दा पुढं एक चांगले नागरिक निर्माण करण्याकरिता त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि यातनं आत्मनिर्भरतेचं देखील एक तत्व, सेल्फ रिलायन्सचं देखील एक तत्व त्या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी श्री अरबिंदो यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. याच्यानंतर त्यांनी डिसेंट्रलायझेशनची जी कन्सेप्ट मांडली ती नंतरच्या आपल्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या धोरणांमध्ये देखील रिफ्लेक्ट झालेले आहे. त्यातनं आपण PRIचं कसं काम केलेलं आहे या सगळ्या कन्सेप्टचा तुम्ही त्या ठिकाणी इंटरकनेक्टेडनेस तुम्ही त्यात मांडू शकता आणि त्यातनं तुमचं जे उत्तर आहे ते अर्थपूर्ण त्या ठिकाणी होणार आहे. तर इथंच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. आज खूप जास्त झालेलं आहे कारण थिअरी आहे, थोडं जड गेलं असेल मान्य आहे, परंतु तुम्ही हे लेक्चर एकदा दोनदा बघा, त्यानंतर तुम्हाला दोनदा किंवा दोनदा बघितल्यानंतर त्याचं एक आकलन येईल. ह्या पहिल्या सेक्शनमध्ये कसं लिहायचं आहे याचं आकलन येईल. आणि परत भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये जे कधी अपलोड होईल त्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण सेक्शन B जो तुमच्या आवडतीचा आहे, तुमच्या जवळचा आहे, तुम्ही अभ्यासलेला आहे, त्याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्सचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये बघूयात, त्याचे प्रश्न डिटेल डिस्कस करूयात. आणि आपले ही जे लेक्चर्स आहेत हे असेच चालू राहील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल तरी लाईक करा, शेअर करा, तुमचे जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवा. आणि जर सबस्क्राईब केलंच नसेल तर करून टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये.